विश्वोत्पत्त्यादि हेतवे
पंढरीच्या निवृत्तीनाथाचे निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन विठ्ठल विठ्ठल आता याचा बेस जरा कमी आणि इथं आवाज देतो गेन वाढवला शेवटीचा दिस गुड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे बोलोबा पुत्र कनकाई कुमार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवमान्य संत संत मान्य संत आणि जगमान्य संत असणारे इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जीवनामधील शेवट गोड कसा झाला हे सांगणारा आजचा हा अभंग विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्ही अट्टहास केला कशासाठी जीवनामध्ये आमचा शेवट गोड व्हावा याकरता आम्ही अट्टहास केला आणि झालंही तसंच आमचा अट्टहास फळाला आला आणि काय झालं शेवट गोड झाला शेवट गोड झाल्यानंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची या कुठपर्यंत पोहोचले तृष्णा संपली पण गेले कुठपर्यंत महाराज म्हणतात आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचलो जी लोक अपेक्षा करतात कशाची मुक्तीची मोक्षाची अपेक्षा करतात हो माणसाच्या जीवापासून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो ती मुक्ती आम्ही फक्त मिळवली नाही ती मुक्ती वरमाला घालून आमच्याशी लग्न करायला तयार आहे इथपर्यंत पोहोचलो कशाच्या जोरावर फक्त आणि फक्त भक्तीच्या जोरावर त्यामुळे महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आमचा शेवट गोड झाला तुम्हाला जर तुमचा शेवट गोड करायचा असेल तर मग तुम्ही काय करा असा उत्तम सांगणारा आजचा हा अभंग सेवेकरता विठ्ठला अभंगावर एका तासामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे तत्पूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आपण या ठिकाणी किम निमित्तानं जमलो सर्वांना ज्ञात आहे परंतु सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं त्या न्यायानं या ठिकाणी आज कैलासवासी खंडेराव मुरलीधर खोडी यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत यांना खंडेराव काकांना आपल्यातून जाऊन आज वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांचं वर्ष श्राद्ध करण्यासाठी प्रथम पुण्यस्मरण करण्यासाठी श्राद्ध विधी करण्यासाठी आपण सगळेजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत श्राद्ध का करायचं असतं कोणी करायचं असतं श्राद्ध करण्यामागचे नेमके फळ काय कारण असतं की आम्ही श्राद्ध करावं या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून थोडक्यात अभंगाचं चिंतन करणार आहोत विठ्ठला विठ्ठला का करायचं आम्ही श्राद्ध कशाला म्हणतात श्राद्ध ऐका आमच्या हिंदू वैदिक धर्मानुसार काही गोष्टी आम्हाला शास्त्राने सांगितलेल्या आहेत जीवावर जन्माला आल्यापासून 16 संस्कार केले जातात त्यापैकी काही संस्कार जन्माला येण्याच्या अगोदर असतात काही संस्कार जन्माला आल्या आल्या असतात
काही संस्कार हे पूर्ण जीवनात केले जातात, काही संस्कार हे माणूस गेल्यानंतर केले जातात, आणि काही संस्कार हे माणूस गेल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे पश्चात सुद्धा केले जातात. त्यामध्ये आजचा हा शेवटचा संस्कार म्हणजे वर्ष श्राद्ध विधी. विठाला कशाला म्हणायचं श्राद्ध? आम्ही कधीतरी जाणून घेतलं पाहिजे. का करायचं आम्ही श्राद्ध? का म्हणतात याला श्राद्ध? ऐका, श्रद्धेनं केली जाणारी जी क्रिया आहे, श्रद्धेनं केली जाणारी जी क्रिया आहे त्याला श्राद्ध म्हणतात. महाराज, सगळी लोक श्राद्ध करतात, आम्हाला मान्य आहे गड्या, सगळेच लोक श्राद्ध करतात, पण नेमकं याचं कारण काय असतं? का करायचं असतं आम्ही श्राद्ध? ऐका, शास्त्र आम्हाला सांगतं जोपर्यंत आमच्या पितरांचं श्राद्ध होत नाही, जोपर्यंत आमच्या पितरांचं पिंड दर्पण होत नाही, तोपर्यंत आमच्या पितरांना मोक्ष मिळत नाही. जर आपण खाली श्राद्ध केलं नाही तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, वरून मात्र जे पित्र असतात ना ते आपल्याला श्राप देत असतात, श्राप देत असतात. आह कटकटा करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. वरून ते पितर जे असतात ते आपल्यावर कटकट दात खाऊन श्राप देत असतात वरून. मग त्यांनी श्राप दिला की आपल्या घरामध्ये असंतोष पसरतो, आपल्या घरामध्ये सुख कुठं दिसत नाही, आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये दुःख पाहायला दिसतं आपल्याला. मग एकदा की आपलं कुठलंही काम अपयशी ठरायला लागलं, मग माणसं एखाद्या ब्राह्मणाकडे जाता, एखाद्या गोल्पाकडे जाता, आणि मग पाहता काय झालं गड्या, एवढे कष्ट करतोय, कष्टाला फळ येत नाही, एवढा पैसा येतो, घरामध्ये समाधान नांदत नाही, अहो एवढा पैसा आहे, माणसं कायम कोणी ना कोणी आजारी आहे, काय झालं? मग ते ब्राह्मण सांगतात, काही नाही झालं, तुमचे पितर असंतुष्ट आहे. मग काय करावं लागेल? काय नाही म्हटले, जिथून महाराज आले त्या गावाला जा, कुठं? त्र्यंबकला जा, आणि काय करा? नारायण नागबली करा, काय करा? पितृश्राद्ध करा, काय करा? पिंड दर्पण करा. मग गेलेल्या माणसांना नारायण नागबली करून नंतर पिंड श्राद्ध करण्यापेक्षा मला असं वाटतं, जो विधी आम्हाला शास्त्रानं सांगितलेला आहे त्या योग्य काळामध्ये तो विधी जर केला तर आपलं काय झालं? बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षात घ्या, आम्हाला ते श्राद्ध करणंच असतं. 12 महिने पूर्ण झाले की ते श्राद्ध आम्हाला करायचं असतं. काही काही लोक वेळेनुसार 5.5 महिने करतात की नाही? इकडे करतात का? 5.5 महिने करतात. पण मी तुम्हाला सांगू, हा जो विधी म्हणजे प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक लॉ अँड ऑर्डर मध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये पळवाटा काढलेले आहेत, शॉर्टकट काढलेले आहेत. त्यामध्ये हा शॉर्टकट आहे 5.5 महिने. तसा 5.5 महिन्यामध्ये खरं वर्ष श्राद्ध होत नाही. फक्त जर लयच काही अर्जंट काम असेल तर विधी वगैरे आपण पूर्ण करू शकतो, पण ते श्राद्ध शास्त्राला मान्य नाही. तुम्ही म्हणाला असं कसं काय? सगळे शेतकरी माणसं आहे माझ्या समोर, ऐका, सगळे शेतकरी माणसं आहे. आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं पीक कोणतं असतं? कोणतं पीक असतं? टमाट्याचं पीक असतं. ठीक आहे, टमाट्याचं पीक असतं. साधारण 1.5 महिन्यानंतर टमाट्याला टमाटे लागतात, बरोबर? आता टमाटे लागल्या जर आपण तोडून मार्केटमध्ये नेले, टमाटे लागले समजा, असे छोटे छोटे आले, जर ते छोटे छोटे टमाटे तुम्ही मार्केटमध्ये नेले, 1000 रुपये जाळी असेल तर तुमचे कमीत कमी 500 रुपये जाळी तरी गेली. बोला पटकन, गेली पाहिजे की नाही? हो, गेली पाहिजे ना. मग नेता का एवढे टमाटे तुम्ही? नाही नेत आपण. का नेत नाही? कारण की तो टमाटा जोपर्यंत परिपक्व होत नाही, जोपर्यंत योग्य दशेला प्राप्त होत नाही, जोपर्यंत तो टमाटा त्याचे योग्य दिवस घेत नाही, तोपर्यंत तो टमाटा आम्हाला मार्केटलाही नेता येत नाही, तो टमाटा खाताही येत नाही. कदाचित तो टमाटा जर खाल्ला तर तो टमाटा आम्हाला कडू लागण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात घ्या, साध्या टमाट्याला परिपक्व होण्यासाठी जर त्याचे योग्य दिवस लागत असतील तर आम्हाला श्राद्ध करायचंय, त्याचे योग्य दिवस पूर्ण व्हायला नको का? बरोबर आहे की नाही? म्हणून श्राद्ध कर्म एका वर्षानं केलं पाहिजे गड्या, तेव्हाच खरं तर त्याचं पुण्य आमच्या पदरात पडतं. आणि मग मात्र, आणि त्यातले त्यात अजून सांगतो मी तुम्हाला, मी बऱ्याच वेळेस बऱ्याच कीर्तनांमध्ये सांगत असतो, का करायचं आम्ही श्राद्ध? श्राद्ध जर केलं तर श्राद्धाचा खरा विधी आता तुम्ही घरून करून आले, श्राद्धाची जी काही पूजा आहे
ती आम्ही घरी केली. मग इथं कीर्तन करण्याचं नेमकं कारण काय? महाराज एका आडमांगानं तर असं सांगितलं, म्हटले महाराज इथं कीर्तन करण्याचं कारण एवढंच आहे, लोक येत राहता म्हटले, एवढा वेळ बडबड करायला लोकांना टाइम नाही, मग कुठंतरी लोकांचा टाइमपास व्हावा म्हणून हे कीर्तन करायचे. लक्षात घ्या, कीर्तन हे टाइमपासचं साधन नाही गड्या. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. विठाला याच्यामधून आमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे, यासाठी आम्ही कीर्तन करायचे. का करायचे कीर्तन? आज खंडेराव बाबा आमच्यामध्ये नाही, मग त्यांच्यासाठी कीर्तन आहे का? लक्षात घ्या, मुळीच नाही. त्यांच्यासाठी कीर्तन नाही, पण लक्षात घ्या, त्यांच्या माध्यमातून आपले जे समोर जे लोक बसलेले आहेत यांना जीवन जगण्याची हातोटी कळावी, यासाठी कीर्तन. विठाला गेलेल्या माणसासाठी या कीर्तनामधून होणारं जे पुण्य आहे ते आम्ही त्यांच्या पदरात घालणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही गड्या. याच्या माध्यमातून, टाळघोषाच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून जे काही जो काही पुण्याचा साठा होणार आहे ते निश्चित आम्ही त्यांच्या मुक्तीसाठी शेवटी प्रदान करणारच आहोत. पण लक्षात घ्या, आजचं जे कीर्तन आहे, आजच नाही, आम्ही दशक्रिया विधीमध्ये जरी गेलो तर आम्हाला प्रवचन ऐकायला भेटतात, श्राद्धाला गेलो तर आम्हाला कीर्तन ऐकायला भेटतात. पण खरं एक शोकांतिका आहे गड्या, आज लोक श्राद्धाचे कीर्तन, दशक्रिया विधीचे प्रवचन फक्त लोकांनी ठेवले म्हणून ठेवतात. त्याच्यामधून आम्हाला काय घ्यायचंय हे कुणाच्याच लक्षात नाही. तर आम्हाला नेमकं याच्यातून काय शिकायचंय? लक्षात घ्या, गेलेली व्यक्ती जात असते. कीर्तन हे जी लोक मंडपात बसले, जी लोक ऐकतायत बसून, ज्या लोकांचं आयुष्य शिल्लक आहे त्या लोकांसाठी कीर्तन असते. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी अनंत गाऊ गीते, कीर्तनी अनंत गाऊ गीते, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. अनंत गाऊ गीते, कीर्तनी अनंत गाऊ गीते, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो मुक्त. कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही त्या देवाला आळवलं पाहिजे, आम्ही सुद्धा मुक्त झालो पाहिजे, याकरता कीर्तनाचा खटाटोप असतो. याच्या पलीकडे काही नसतं. आणि लक्षात घ्या, ज्या ज्या लोकांनी आपल्या आईवडिलांची श्राद्ध आनंदानं केली, ज्या ज्या लोकांनी आपल्या आईवडिलांची श्राद्ध श्रद्धेनं केली, त्यांना त्र्यंबकला जाण्याची पाळी येत नाही. समाजात आज पाहायला मिळतं, शिवराम बाबा, लोक श्राद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात घालतात, किरण दादा, एका श्राद्धाला आपण 6-6 लाख रुपये खर्च होताना पाहिला. किती? 6-6, 10-10 लाख रुपये खर्च होताना एका दिवसाचा खर्च लोक 10 लाख रुपये करतात. पण लक्षात घ्या, 10 लाख रुपये खर्च करणारा माणूस त्यानं आई बापाला शेवटपर्यंत भाकर घातलेलीच असेल, याच्यात मात्र खूप मोठी शंका आहे. मी तर असं म्हणतो, काही लोकांना फार नाद असतो महाराज, श्राद्धविधी असा मोठा करायचा, 7-8 पक्वान्न असले पाहिजे, मोठे कीर्तनकार असले पाहिजे, मोठे गायक असले पाहिजे, हाय मंडप भरला पाहिजे, म्हटले एवढं मोठं कीर्तन लावायचं. मी तर म्हणतो, एवढे मोठे कीर्तनकार बोलवण्यापेक्षा आणि एवढे काही पदार्थ करण्यापेक्षा जोपर्यंत आईबाप जिवंत आहे त्यांना सुखी ठेवा आणि श्राद्धाच्या दिवशी चटणी भाकर खाऊ घाला. कावळा येईल टपकत घास उचलेल. त्यांना तुमच्या शिऱ्यापुरीची अपेक्षा नाहीये महाराज, त्यांना फक्त गोड तुकड्याची अपेक्षा आहे. जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांना माया लावा, मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. विठाला विठाला. नाहीतर लोक श्राद्धाला एवढं काही करता, पण ते घरातली व्यक्ती अन्न पाण्या वाचून गेलेली असतो. अन्न पाण्या वाचून जोपर्यंत कबीरदासजी महाराज म्हणतात, जोपर्यंत आईबाप घरात जिवंत आहे तोपर्यंत तू त्यांना तुकड्यानं विचारत नाही, आणि मेल्यानंतर मग मात्र तू कावळ्याला बाप म्हणून कव्वा बाप बुलाय. अरे कावळा कुठं बाप असतो का गड्या? लक्षात घ्या, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. मग
जर आपण त्यांची सेवा केली तुका मन पितृ आशीर्वाद दे कल्याणाची वाट आशीर्वाद देतात महाराज. मग जर आम्ही ते कर्म श्रद्धेनं केलं असेल तर वरून पितृ आशीर्वाद देत असतात. म्हणून लक्षात घ्या, ते कर्म आम्ही श्रद्धेनं केलं पाहिजे. ते कर्म आम्ही श्रद्धेनं करतो म्हणून त्याला श्राद्ध असं म्हणतात. लक्षात घ्या, हे श्राद्ध जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरायचं आहे. प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरायचं आहे. या ठिकाणी या मंडपामध्ये एवढी गर्दी झाली, एवढे लोक बसलेत. मला सांगा, एखाद्यानं तरी आवर्जून हात वरती करावा, अट्टहासानं हात वरती करावा की महाराज जन्माला आलो गड्या, मरणार मात्र भगवान परमात्म्याला सुद्धा इथं थांबता आलं नाही. साधू संत आले त्यांनाही थांबता आलं नाही. तर माणसाची गणित करता कुठं? महाराज म्हणतात, 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी. देव गेला, देव गेला. तुमचा आमची तर पिढ्यानपिढ्या देवानं सांगितलं महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. लक्षात घ्या, आपल्या तर पिढ्यानपिढ्या सांगितल्या, अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एवढ्या जर पिढ्यानपिढ्या जायचं असेल तर आम्ही कधीतरी सुधारलं पाहिजे. सुधारलं पाहिजे की नाही? हो, लक्षात घ्या, एक ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना जायचंय. कबीरदास महाराजांनी तर इतकं गोड वर्णन केलं महाराज, इतकं गोड वर्णन केलं, इतकं गोड वर्णन केलं. कबीरदासजी महाराज म्हणतात, एक ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना एका ट्रेननं प्रवास करायचा. ट्रेन, रेल्वे, आगगाडी. ह्या आगगाडीनं आपल्याला कधी ना कधी प्रवास करायचा आहे. लक्षात घ्या, या आगगाडीला 2 डब्बे लावले. 2 डब्बे लावले. 2 कशाचे? पाप आणि पुण्याचे 2 डब्बे लावले. या आगगाडीला, रेल्वेला कबीरदासजी महाराज म्हणतात 2 स्टेशन दिले. कोणते? एक जन्माचं स्टेशन आहे आणि एक मृत्यूचं स्टेशन आहे. असे 2 स्टेशन दिले. जिस गाड़ी से सबको जाना, डिब्बे बनाए जन्म मरण 2 स्टेशन रे, जन्म मरण 2 स्टेशन रे. जिस गाड़ी से सबको जाना, वो गाड़ी आने वाली है. गाड़ी से सबको जाना, वो गाड़ी आने वाली है. उठ मुसाफिर बादल
तू कोण आहेस? मुसाफिर आहेस, बसून राहू नको. एकदा जर या स्टेशनवरून गाडी तुझी हुकली ना, जर एकदा गाडी हुकली तर ती गाडी परत तुला भेटणार नाही. म्हणून याच गाडीनं तुला जायचंय. याच गाडीनं जर जायचं असेल तर गाडी स्टेशनवरून येण्याच्या आत तुझं जे काही गबाळ असेल ते गुंडाळून ठेव. उठ मुसाफिर बादल गठरी, गाडी फिर नहीं आवे रे, गाडी फिर नहीं आवे रे. जिस गाड़ी से सबको जाना, वो गाड़ी आने वाली है. जिस गाड़ी से सबको जाना, वो गाड़ी आने वाली है. जिस गाड़ी से सबको जाना, वो गाडी आने वाली हे लक्षात घ्या. ती गाडी जाण्याच्या अगोदर, जीवनरूपी गाडी जाण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. सगळ्यांनी ट्रेनचा प्रवास केलाय. महाराज मला सांगा, ट्रेन एकदा प्लॅटफॉर्मवर लागली का 2 नाही तर 3 मिनिटं थांबत असते, बरोबर आहे? मग 2-3 मिनिटं थांबणारी ट्रेन जर असेल तर आम्ही ट्रेन येण्याच्या अगोदर सगळी तयारी करून ठेवतो. सगळी तयारी करून ठेवतो. फक्त बॅग उचलायची, ट्रेन मध्ये ठेवायची, एवढंच आम्ही शिल्लक ठेवतो. नाहीतर सगळं गबाळ एका जागेवर गोळा करून ठेवतो. पण लक्षात घ्या, कदाचित स्टेशनवरची ट्रेन जर माणसाकडनं सुटली तर दुसरी ट्रेन येण्याची शक्यता आहे. भले ती 2 दिवसांनी येईल, पण जीवनरूपी ट्रेन जर माणसाकडनं सुटली रे सुटली तर ती परत येणार नाही. म्हणून सावधानी इथं राहा. विठाला लक्षात कितीतरी प्रमाण आपल्याकडे आहे. क्षणभंगूर नाही बरवसा, वारे सावर थोडा मायाचा, काही येणे मग गळा पडेल पासा, फुले उच्चार थोड आय बोल, राम राम महाराज म्हणतात अट्टहास करा बाबा, पटपट अट्टहास करा. का? कारण की कधी वेळ निघून जाईल सांगता येत नाही. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत अट्टहास करा. महाराज काय बोलताय तुम्ही? अहो आम्ही अट्टहास करत नाही का? मग फार अट्टहास करतो महाराज. आमच्या एवढा अट्टहास कोण करतं सांगा ना? आपल्या एवढा अट्टहास करतं का कोणी? फक्त विषय एवढा आहे, आमचा अट्टहास जो चाललाय तो संसाराकरता चालला. आणि आम्हाला अट्टहास करा प्रपंचासाठी नाही तर तो परमार्थासाठी करायचा आहे. विठाला माणूस अट्टहास करतो महाराज. किती अट्टहास करतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सायासे करीसी प्रपंच दिननिशी. अरे रात्रंदिवस माणसं अट्टहास करता महाराज. रात्रीचा दिवस केला, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, अजून बऱ्याच उपमा दिल्या जातात. पण कशासाठी? कशासाठी? संसारासाठी, प्रपंचासाठी केला. महाराज म्हणतात, जर तुम्हाला जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर अट्टहास हा प्रपंचासाठी करू नका, तर अट्टहास हा परमार्थासाठी करा. का बरं? याचं कारण असं आहे, माणूस जन्माला आल्यापासून बघा तुम्ही, माणूस प्रत्येक गोष्टीसाठी अट्टहास करतो. अट्टहास करतो. नवे नवे जन्माला येण्यासाठी सुद्धा माणूस किती अट्टहास करतो, किती अट्टहास करतो. एक वेळ तरी या दुःखा वेगळे ते देवाकडे अट्टहासानं करून येणं, हाक देतो त्या भगवान परमात्म्याला की देवा अरे सहन होईना कडे, आता तरी तुम्हाला या दुःखामधून वेगळं कर. काय करेल? आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय हा माझा नवस.
आठवीण पाय हा माझा नवस. देवाला आम्ही त्या टायमाला वचन दिलं, लक्षात घ्या. पण आम्ही ते वचन पाळूच असं नाही, कारण की कलियुग आहे महाराज. कलियुगाचा वारा फार अवघड आहे. दिलेले शब्द लोक पाळतीलच, अवघड आहे महाराज. लक्षात घ्या, माणूस जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर माणसाच्या डोक्यावर 3 ऋण असतात. किती? 3 ऋण प्रामुख्याने सांगितले शास्त्रानं. कोणकोणते ऐका. माणसाच्या डोक्यावर पहिलं ऋण असतं, ज्या आईबापाने त्याला जन्म दिला त्या आईबापाचं ऋण माणसाच्या डोक्यावर असतं. दुसरं ऋण माणसाच्या डोक्यावर असतं. दुसरं ऋण हे संतांचं असतं. त्या संतांनी आपल्याला कोणत्या दिशेनं चालावं, कोणत्या मार्गाने चालावं हे ज्यांनी शिकवलं त्या संतांचं आपल्या डोक्यावर ओझं असतं. आणि तिसरे उपकार माणसावर असतात, ते देवाचे असतात. ऐका, 3ही उपकार आपल्याला पाहिजे आहेत. काय असतो देवाचा उपकार, काय देवाचे उपकार आहे ऐका. त्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला नरदेह दिला, आणि तोही कोणत्या स्वरूपात दिला? दान स्वरूपात. जेने हा जीव दिला दान, दयाचे करील चिंतन. जीवन दिला दयाचे करील चिंतन. जग जीवन नारायण गायन गुण दयाचे. जग जीवन नारायण गायन गुण दयाचे. सगळे अवयव दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान. मुख बोलाया वचन, मुख बोलाया वचन. तुळसी नारायण, तुळसी नारायण. त्याच्यासाठी इंद्रिय दिले. लक्षात घ्या, साधू संतांनी आपल्यावर उपकार केले. काय केले? साधू संतांनी मुक्त असून सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेऊन आपल्याला कोणत्या मार्गाने चाललं पाहिजे तो मार्ग साधू संतांनी दाखवला. वास्तविक पाहता साधू संतांनी जीवाला मार्ग दाखवला, यामध्ये नवल नाही. साधू संत मृत्यू लोकांमध्ये ज्या ज्या वेळेस येतात, सामान्य जीवाला जाग करण्यासाठी येतात. बरोबर आहे की नाही? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, हे जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रपाळ तुझा सकळ. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती.
सामान्य माणसाला जाग केलं, साधू संतांनी सामान्य माणसाला जाग केलं. चला पुढे, साधू संतांनी साधू संतांना सुद्धा जाग केलं. उठा उठा साधू संत, साधा आपुलेही जाईल मग कैसा भगवंत. साधू संतांनी साधू संतांना सुद्धा जाग केलं. चला साधू संतांनी देवाला सुद्धा जाग केलं. साधू संतांनी देवाला सुद्धा जाग. उठा देवाला सुद्धा जागा केलं. साधू संतांचे आपल्या जीवनामध्ये उपकार आहे. देवाच्या ऋणांमधून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे जीवनात? देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, तर आम्ही देवाच्या ऋणामधून उत्तीर्ण होतो. देवानं दिलेला जो जीव आहे तो जीव जेव्हा मुक्त होतो त्यावेळेस देवाच्या ऋणांमधून आम्ही उत्तीर्ण होतो. लक्षात घ्या. साधू संतांच्या ऋणांमधून उत्तीर्ण व्हायचं असेल, साधू संतांच्या ऋणांमधून जर आम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर काय करावं लागेल आम्हाला? साधू संत म्हणतात आम्ही जे सांगतो ते जर ऐकलं तर आमच्याही ऋणांमधून तुम्ही उत्तीर्ण व्हाल. चला पुढे. आई वडिलांच्या ऋणांमधून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर काय करावं लागेल? शास्त्र आम्हाला सांगतं आई वडिलांच्या ऋणांमधून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आई वडील गेल्यानंतर त्यांचे श्राद्ध विधी असेल, दशक्रिया विधी असेल, ज्या ज्या काही विधी असेल गेल्यानंतर त्या पूर्णपणे तुम्ही पूर्ण करा. निश्चित तुम्ही त्यांच्या ऋणांमधून उत्तीर्ण व्हाल. विठाल मग एवढ्यांच्या ऋणांमधून जर आम्ही उत्तीर्ण झालो तर कुठंतरी आमच्या जीवनाचा अट्टहास आम्हाला कळेल. नेमकं आम्ही जीवन कशासाठी जगलं पाहिजे, जीवनामधला अट्टहास काय पाहिजे. लक्षात घ्या. जीवनामधला खरं तर प्रत्येक जणाचा अट्टहास असतो. कुणाचा कशासाठी अट्टहास असेल हे सांगू शकत नाही महाराज. कुणाला वाटतं लवकर आम्ही गेलं पाहिजे जेणेकरून कीर्तन आम्हाला ऐकायला भेटलं पाहिजे. काही काहींचं वेगळंच असतं. लेट गेलं पाहिजे, कीर्तन आटोपलं पाहिजे तोपर्यंत आपण तोंड दाबून पटकन निघालं पाहिजे. गाडी पटकन नंतर प्रत्येकाची ऍडजस्टमेंट वेगळी वेगळी असते. म्हणजे ज्याची त्याची ऍडजस्टमेंट ज्याच्या त्याच्या माइंड नुसार असते. त्याच्यामुळे आपण त्याच्यात काही करू शकत नाही. प्रत्येकाची ऍडजस्टमेंट वेगवेगळी असते. लक्षात घ्या. प्रत्येक जण अट्टहास करतो. अट्टहास न केल्याशिवाय जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनाला खरं तर अर्थच नाही महाराज, अर्थच नाही. माणसाच्या जीवनामध्ये अट्टहास जर नसेल तर काहीच कामाचं नाही. अट्टहास असावा. जर आम्हाला मृत्यू येणार आहे, क्या भरोसा है इस जिंदगी, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. जर आम्हाला एक दिवस जायचं आहे तर आमचा अट्टहास कशासाठी पाहिजे? जो दिवस आम्हाला जायचा आहे तो दिवस आमचा चांगला असावा. लक्षात घ्या. काही लोक म्हणतात महाराज आव जीवन कसंही जगलो तरी मृत्यू एक दिवस येणार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. मृत्यू एक ना एक दिवस येणारच आहे. चांगलं कर्म केल्यानंतर मृत्यू येणार नाही असं थोडी, किंवा खूप चांगलं कर्म केलं म्हणून याला मृत्यूच आला नाही असंही नाही, किंवा खूप वाईट कर्म केलं म्हणून मृत्यू आला असंही नाही. जायचं प्रत्येकाला. मग चांगले कर्म आम्ही का करायचे, काय गरज आहे? लक्षात घ्या. एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला. त्यासाठी आपण सगळे नाशिकच्या जवळ राहणारे माणसं आहेत. आपण नाशिक मधलं कोर्ट पाहिलं असेल, कोर्ट पाहिलं असेल. त्या कोर्टामध्ये दोन व्यक्ती जातात. कोर्टामध्ये दोन माणसं जातात. पहिले त्या कोर्टामध्ये जज जातो. कोण जातो? जज. जज जो जातो त्याच्या मागे 2-3 पोलीसवाले असतात. बरोबर आहे की? कशासाठी? लोटीत न्यायला. कशासाठी?
हो लक्षात घ्या, त्याची सुरक्षा करण्यासाठी, त्याला सुरक्षित मध्ये नेण्यासाठी 2-3 पोलीसवाले असतात. त्या कोर्टामध्ये जाणारे जरी दोघं असतील तरी त्या कोर्टाला दरवाजा एकच असतो. त्याच दरवाजामधून जज 2-3 पोलीस घेऊन जातो आणि त्याच दरवाजामधून एक आरोपी सुद्धा मध्ये जातो. त्याच्या भोवती सुद्धा 2-4 पोलीस असतात. कशासाठी? सुरक्षित नेण्यासाठी. कशासाठी? हा लक्षात घ्या, त्याला सुद्धा त्याला नोटीस देण्यासाठी असते, त्याला जाण्याची इच्छा नसते. लक्षात घ्या, दरवाजा एकच आहे पण जाणारे माणसं 2 आहेत. मला सांगायचं आहे, मृत्यूचा दरवाजा एकच आहे, जाणारे माणसं 2 आहेत. जज जो आहे तो पुण्यवान आहे आणि आरोपी जो आहे ना तो पापी आहे. मग जो पुण्यवान असतो त्याला मात्र देवाचे गण येतात आणि सुरक्षित खांद्यावर उचलून येतात. जो पापी असतो त्यालाही त्याच दरवाजानं नेतात, पण त्याला देवाचे दूत नसतात, त्याला यमाचे दूत असतात. मग ते यमाचे दूत साधे सुधे नेत नाही, मारिती, जोडीती, तोडीती निष्ठुर. आणि यमाचे किंकर बहुसाल, 1 साल किंवा 2 महिने किंवा 4 दिवस नाही, बहुसाल. मग ते किती असतील, जसे जसे पाप असतील तसे तसे, बरोबर आहे की नाही? जसं जसं पाप असेल मग तसे तसे तुडवतात. हो, मारिती कळतं, मारणं म्हणजे काय? एखादी चापट मारली सोडून दिला, मारणं. एक चापट मारली सोडून दिला. झोडणं, कधी कधी भांडणं झाल्यानंतर माणसं म्हणतात असा झोडला विचारूच नको, पार पुढचे 2 दात पाडून टाकले. याला जोडणं म्हणतात. म्हणजे 10-12 फटके मारणं मोकळं, याला जोडणं म्हणतात. मग तुडवणं कशाला म्हणतात? तुडवणं माहिती का तुम्हाला? तुडवणं माहिती का तुम्हाला? तुडवणं नाही माहिती ना? म्हणजे त्याच्यात लाता चालतात, बुक्या चालतात, चापटी चालतात, 4 जण चालतात, 10 जण चालतात, मध्ये तो एकटा पडलेला असतात. बाकीचे 10-12 फक्त त्याला तुडवीत असतात. कुठं लागतो टोला काही घेणं देणं. म्हणजे तो जागा पडी अशी पडली का म्हणायचं आता हात तुडावला. तुडवण्यामध्ये काही लोक पाहत नाही याच्या लागेल का हा मरेल जगेल काही घेणं देणं, फक्त मारायचं असतो. त्याला काय म्हणतात? तुडवणं म्हणतात. म्हणजे मारणं वेगळं, झोडणं वेगळं आणि तुडवणं वेगळं. मग हे 3 गोष्टी का सांगितल्या ऐका. जर थोडा पापी असेल तर मारून सोडून द्या, याच्यापेक्षा पुढचा असेल तर झोडून सोडून द्यायचा. लईच असला मग बाकी तुडवल्याशिवाय सुटका नाही. लक्षात घ्या, मृत्यू प्रत्येकाला येणार आहे, पण लक्षात घ्या जाण्याचे मार्ग मात्र प्रत्येकाचे वेगळे. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मरण कसं असतं? मरण प्रत्येकाला येणार आहे, पण चांगलं कर्म केलं तर मरण चांगलं येतं आणि वाईट कर्म केलं तर मरण कोणत्या पद्धतीचं येतंय? महाभारतातलं उदाहरण सांगतो. एकदा भजन करा, विठाला विठाला विठाला. सार्वभौम राजा असणारा, ज्याच्याकडे पृथ्वीचं साम्राज्य होतं असा असणारा एक महाभारतामध्ये राजा होऊन गेला. ज्या राजाला 2ही डोळे नव्हते. सांगा त्या राजाचं नाव काय? बोला पटपट. काय? धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला 5 मुलं. 100 का? माझं चुकलं. धृतराष्ट्र असा होता ज्याला 100 मुलं होते. पण लक्षात घ्या, त्या धृतराष्ट्राचा अंतकाळाच्या वेळेला महाभारताचं एवढं मोठं युद्ध झालं. पृथ्वीचा सार्वभौम असणारा राजा धृतराष्ट्र, त्याचं मरण एका जंगलामध्ये होरपळून झालं. महाराज जंगलामध्ये निघून गेला तो. आणि खरं सांगू, त्याला जंगलामध्ये नव्हता तो. म्हणजे युद्ध संपल्यानंतर 100 पोरं मारल्यानंतर पांडवांनी धृतराष्ट्राला आपल्या इथं ठेवलं. धृतराष्ट्र जेवायला बसला की भीमदादा तिथं जातात. आता भीमदादा म्हणजे आडमन माणूस, ताकदीवाला माणूस, आडमन माणूस. हे विचारा आपला गदा घेऊन तिथं गेलो. तो जेवायला बसला की भीमदादानं सुरुवात करायची. ए आंधळ्या, खाय खाय, तुला तरी कधी लोक काही खाऊ घालतात. खाऊ घालण्यामागचा हेतूलाही वेगवेगळे असतात. म्हणजे आता आपण रोज एका घरी असतो,
काही काही लोक लय सहज बोलून जातो. आपण जर जेवायला बसलो असलो असं जेवायला बसावं, 5 पक्वान्नाचं ताट यावं, तो माणूस आपल्या शेजारी बसलेला असावा, बासुंदी अशी सुंदर झालेली असावं, तेवढ्यात त्याच्या बायकोनं बासुंदीचं पातेलं आणावं आणि थोडासा आग्रह करावा, महाराज घ्यावं थोडस. आता ती बाई बिचारी सात्विक बाई, महाराज घ्यावं थोडस. आपण म्हणावं नाही नको. परत तिकडून आपल्या शेजारी तिचा नवरा बसलेला असतो, तो म्हणतो वाढ ना, कधी भेटणार यांना. तोच बासुंदी केल्या, तोपर्यंत बासुंदी आम्ही पाहिजे. लोकांची पद्धत वेगळी असते. भीमान तो जायचं जेवायला बसला की भीमान म्हणायचं खाय खाय आंधळ्या. अरे हे अन्न नाहीये, हे तुझ्या पोरांचे मांसाचे तुकडे खाय. ही भाजी नाहीये, हे तुझ्या पोरांच्या रक्तापासून झालेले म्हटले हे सगळं खाय. आता मला सांगा कोणत्या बापाला खाऊ वाटेलो? धृतराष्ट्र वैतागला. धृतराष्ट्र तिथून निघाला, जंगलात गेला. योगायोगानं जंगलाला आग लागली. आंधळी व्यक्ती, आग लागली, काय करावं सुचेना. इकडून पळावं तिकडे जाऊन पडावं, तिकडून पळावं इकडे येऊन पडावं. कुठूनही पळालं तरी आगेतच येऊन पडायचा. शेवटी होरपळून मेला. याचं कारण एक, आयुष्यभर केलेली पाप, मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म. मग सार्वभौम जरी राजा असला तरी सुद्धा होरपळून मारावा लागला. विठ्ठला चला दुसरीकडे अंतकाळ कसा असावा माणसाचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जर आम्ही आयुष्य पाहिलं तर एक काळ असा होता, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण गाली. अरे एक काळ असा होता, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय खावं ते सुद्धा कळत नव्हतं. खाण्यासाठी पंचायत आहे. अंतकाळ इतका चांगला आहे, इतका चांगला अंतकाळ आहे की जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा, ज्या भगवान परमात्म्यानं चाले हे शरीर कोणाचे या सत्य कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. बरोबर आहे की नाही? वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे, किंवा समुद्र रेखा न ओलांडावी, पर्वता वैसका न संडावी, ही आज्ञा ज्याची आहे त्या भगवान परमात्म्यानं स्वतः तुकाराम महाराजांना खाली घ्यायला यावं आणि तुकाराम महाराजांना सांगावं, महाराज झालंय तुमचं कर्म पूर्ण, झालंय तुमचं कार्य पूर्ण, महाराज मी तुम्हाला घेण्यासाठी आलो. मग महाराज तुकाराम महाराजांनी भगवंताला मृत्यू लोकामध्ये 3-4 दिवस थांबायला लावावं. मग मात्र तुकाराम महाराजांना आता रामेना वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग, वैकुंठी श्रीरंग उभा पांडुरंग आणि वैकुंठी श्रीरंग बोलावितो. आयुष्यभर जरी खस्ता खाल्लेले असतील, आयुष्यभर जरी फक्त देवाचं नामचिंतन केलं असेल, अंतकाळ इतका गोड आहे. अंतकाळी जाचा ज्यावेळेस अंतकाळामध्ये भगवान परमात्मा ज्यावेळेस घेण्यासाठी आले तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तुकाराम महाराज म्हटले, बस गड्या, सार्थक झालं आयुष्याचं सार्थक. का? कारण की अरे त्याच्या अंतकाळाच्या वेळेस मुखामध्ये नाम येणं सुद्धा अवघड असतं. तो भगवान परमात्मा जर माझ्या समोर असेल तर याच्यापेक्षा चांगला अंतकाळ
कोणता अंतकाळ चांगला आहे, याच्यापेक्षा कोणता अंतकाळ चांगला आहे. बस गड्या म्हटले देवा, याच्याच तर साठी आयुष्यभर तुझं भजन केलं गड्या. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता. असा दिवस जर झाला तर माणसानं समजावं माझा शेवट निश्चित आता काय झाला, गोड झाला. आणि असा शेवट झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आता आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची ताकद राहिली नाही. आता आम्ही निश्चिंत झालो, याच्यामध्ये शंका नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. जी धावाधाव आमच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धावाधावा आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धावाधाव आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चिंता आहे. पण मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आता आमच्या जीवनामध्ये ही धावाधावही राहिले नाही आणि ही चिंताही राहिली नाही. आता आम्ही काय झालो, आता आम्ही चिंता मुक्त झालो. आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठली चिंता राहिली नाही. आणि मला कुठली चिंता न राहिल्यामुळं मलाच खऱ्या अर्थानं मला माझं स्वतःचं काय वाटतं, कौतुक वाटे झाली या बेचाचे आणि नाममंगळाचे तेने. का बरं तुम्हाला तुमचं कौतुक का वाटतं? याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, खऱ्या अर्थानं पूर्ण आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी माणूस संघर्ष करतो, ज्या गोष्टीसाठी तळमळ करतो, ज्या गोष्टीसाठी धावपळ करतो, ती असणारी मुक्ती, तो असणारा मोक्ष, त्याच्याबरोबर जर आमचं लग्न झालं असेल तर धावपळ करायची पुन्हा कशासाठी? जर त्याच्याबरोबर लग्न झालं असेल तर याच्यापेक्षा गोड शेवट कोणता असेल? आणि त्याच्याबरोबर जर लग्न झालं असेल तर आम्ही आमच्या संचिताचं कौतुक का करू नये? अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे मुक्ती वर्णिली नवरी, तुका म्हणे मुक्ती वर्णिली नवरी, तुका म्हणे मुक्ती वर्णिली नवरी, तुका
आयुष्यभर तळमळ करतात. कशाला म्हणतात? आता आपल्याकडे बऱ्याचशा लोकांची अशी म्हण आहे. दादा आवाज द्या, आवाज द्या, डायरेक्ट आवाज द्या, जीव काढला. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी. आपण असं म्हणतो, बऱ्याचशा लोकांची धारणा अशी असते, माणसं गेल्यानंतर माणसं म्हणतात हा माणूस मुक्त झाला, हा माणूस मोक्षाला गेला. आजच्या कीर्तनामधून मी तुम्हाला मोक्षाची मुक्तीची एक व्याख्या सांगतो, ऐका. कशाला म्हणतात मोक्ष, कशाला म्हणतात मुक्ती? मुक्त माणूस मेल्यानंतर कधीच होत नाही, हे लक्षात घ्या. पहिले तर मुक्त माणूस तो होतो जो म्हणजे जो जिवंत आहे, तोच मुक्त लक्षात येतो की हा माणूस मुक्त झाला की नाही झाला. कशाला म्हणतात? मोक्षाची व्याख्या सांगत असताना मोक्षाचा जर विग्रह आम्ही केला तर मोक्षाचा विग्रह असा होतो, मोह अधिक क्षय बरोबर मोक्ष. ज्याच्या जीवनामधील मोहाचा क्षय झाला, समजायचं तो माणूस मुक्त आहे, तो माणूस मोक्षाला पोहोचला. मुक्त कशाला म्हणतात लक्षात घ्या. ज्या माणसाच्या जीवनामध्ये आयुष्य शिल्लक आहे पण आशा संपली, ज्या माणसाच्या जीवनामध्ये आयुष्य शिल्लक आहे पण आशा संपली, समजा हा माणूस मुक्त झाला. काही काही माणसांचं आयुष्य संपतं पण अपेक्षा संपत नाही, आशा संपत नाही, ती माणसं कधीच मुक्त होत नाही. लक्षात घ्या. मरणाच्या वेळेस जर आम्हाला पीठ चाळायच्या चाळण्या आठवत असतील तर मला असं वाटतं त्या माणसाला आपण मुक्त म्हणू शकत नाही, त्या माणसाला मोक्षाला गेला असं आपण समजू शकत नाही. जो माणूस जिवंत आहे त्या माणसाला आता काही घेणं देणं नाही. आता दिवसचारी खेळीमेळी ही ज्याची स्थिती झाली, तो माणूस जीवनामध्ये मुक्त झाला. म्हणून लक्षात घ्या, मुक्त मोक्षाची सरळ सरळ व्याख्या आहे, ज्या माणसाच्या जीवनामध्ये मोहाचा क्षय झाला तो माणूस मोक्षाला गेला. ज्या माणसाच्या जीवनामध्ये आयुष्य शिल्लक असून आशा संपली त्याला मुक्त म्हणा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आता आमच्या जीवनामध्ये मोक्षाची मुक्तीची काही गरज राहिली नाही. आता फक्त जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस, आता दिवसचारी खेळीमेळी हा झाला अभंगाचा भावार्थ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल. मुरलीधर खोडी यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी आलो. लक्षात घ्या, माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत बाप जिवंत असतो ना, तोपर्यंत त्याला त्याचं महत्व कळेलच याची शाश्वती नाही. मग बापाचं अस्तित्व कळण्यासाठी बाप जावा लागतो, मग माणसाला बापाचं अस्तित्व कळतं. अनाथाची माय सिंधुताई सापकाळ यांचं सुंदर वाक्य, या महाराष्ट्रात मोठं होण्याकरता मरावं लागतं दादा. मेल्याशिवाय या महाराष्ट्राला मोठेपण कळत नाही, म्हणून तर याला महाराष्ट्र म्हणतात ना. म्हणून जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांचं अस्तित्व कळत नाही, पण एकदा किती माणसं गेले मग मात्र आपल्याला त्यांचं अस्तित्व कळतं. म्हणून लक्षात घ्या, बाप जीवनामध्ये फार महत्वाचा असतो, फार महत्वाचा असतो. ज्या वेळेस आम्ही थोडंसं कमवायला लागतो ना, ज्या वेळेस आम्ही पैसा कमवायला लागतो त्यावेळेस आम्हाला कळतं, ज्या वेळेस आम्ही कमवायला लागतो त्यावेळेस आम्हाला कळतं की अरे
आपल्या स्वतःच्या पैशानं माणसाच्या फक्त गरजा पूर्ण होऊ शकतात. माणसाला जर स्वतःच्या अपेक्षा, स्वतःची मौज जर पूर्ण करायची असेल तर माणसाला पैसा हा बापाचा लागत असतो. बापाच्या पैशाशिवाय मजा पूर्ण होत नाही. म्हणून तो बाप फार महत्वाचा आहे. जोपर्यंत बाप आयुष्यात आहे ना तोपर्यंत त्याची किंमत कळली पाहिजे. जोपर्यंत बाप आयुष्यात आहे तोपर्यंत त्याची किंमत कळाली पाहिजे. जर त्या बापाची किंमत माणसाच्या आयुष्यात कळत नसेल तर मला असं वाटतं त्याचे एवढे दुर्दैवी फक्त तोच असतो. काय करतो बाप कुटुंबासाठी? आपण कायम नेहमी एक वाक्य ऐकलं, स्त्रीला कधी तिचं वय विचारू नये. स्त्रीला तिचं वय विचारू नये आणि माणसाला कधी त्याची कमाई विचारू नये. का बरं? काय कारण असेल याचं? स्त्रीला का तिचं वय विचारू नये? याचं कारण असं आहे, स्त्री आपलं पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी घालवते. म्हणून स्त्रीला कधी तिचं वय विचारू नये. स्वतःचं अस्तित्व जाळून सगळ्यांचं अस्तित्व सांभाळण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती स्त्री करते. म्हणून स्त्रीचं अस्तित्व फार मोठं आहे. बापाला कधी त्याचा पगार विचारू नये. का विचारू नये? याचं कारण असं आहे, माणूस जे कमवतो ना, आयुष्यभर ज्या खस्ता खातो, आयुष्यभर जी कमाई करतो, ती कमाई तो स्वतःसाठी कधीच खर्च करत नाही. ती कमाई तू खर्च जर कोणासाठी करत असेल, तू खर्च जर कोणासाठी करत असेल तर फक्त आणि फक्त आपल्या बायको मुलांवर करतो. बघा, बाप जोपर्यंत घरामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत त्या घराची मजा काही वेगळी असते. आज खंडेराव नानांच्या वर्षश्राद्धानिमित्तानं आपण या ठिकाणी जमलो. बाप तो असतो जो बाप आपलं सुख मागे टाकून आपल्या कुटुंबाचं सुख पहिले पुढे ठेवत असतो ना, तो असतो बाप. एखाद्याची झोपडी असू द्या, साधी झोपडी असू द्या, साधी झोपडी जरी असली तरी सुद्धा त्या झोपडीमध्ये जर बाप असेल तर त्या झोपडीला राजमहालाची किंमत आहे. आणि मोठा वाडा असू द्या, मोठा बंगला असू द्या, पण त्या दारासमोर जर बाप नसेल तर त्या घराला केवढी मोलाची किंमत राहत नाही. लक्षात घ्या. बाप काय असतो? अरे, जोपर्यंत बाप असतो, बाप आपल्या जीवनामध्ये ढालीचं काम करत असतो. ढालीचं काय करते? ढाल दोन्हीकडे असते महाराज. समोरून जरी एखाद्यानं वार केला तर ते आपल्या अंगावर पडणारा वार ती ढाल झेलत असते. त्याच पद्धतीनं बाप सुद्धा असतो. आपल्या अंगावर पडणारं प्रत्येक दुःख, आपल्या अंगावर पडणारा प्रत्येक वार झेलण्याकरता कोण आवश्यक असेल तर तो बाप आवश्यक असतो. आज 4 मुली खंडेराव नानांच्या डोळ्यासमोर बसल्या. डोळ्यात अश्रू आहे, बापाचा चेहरा डोळ्यासमोर आहे. बापानं आपल्यासाठी काय काय खस्ता खाल्ल्या डोळ्यासमोर दिसताय. वास्तविक पाहता कोणता बाप एवढा श्रीमंत नसतो की ज्या बापानं एवढा श्रीमंत नसताना सुद्धा, लक्षात घ्या, लहानपणापासून मुलीचं संगोपन इतकं चांगल्या पद्धतीनं करतो. प्रत्येक बापाची अपेक्षा असते, माझ्या जीवनामध्ये मला काही कमी पडलं तरी चालेल, पण माझ्या मुलीच्या जीवनामध्ये काही कमी नको पडायला, काहीच कमी नको पडायला. प्रत्येक बापाची अपेक्षा असते. एक वेळेस मुलाला एखादी गोष्ट नाही दिली तरी चालेल, पण माझ्या मुलीला ती गोष्ट दिली पाहिजे. काय झालं? एक बाप नाशिक वरून निघाला. त्याच्या हातामध्ये एक खेळणी आहे. घरी 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्यानं खेळणं आणलं, मुलाच्या हातामध्ये दिलं. मुलगा खेळायला लागला. पोरगी लहान आहे. पोरीनं ते खेळणं पाहिलं. पोरीनं हंबरडा फोडला, बाबा मला सुद्धा ते खेळणं पाहिजे, ते खेळणं मला पाहिजे असं म्हटल्यानंतर बापानं काय केलं? पोराच्या हातामधून खेळणं घेतलं. पोराच्या हातामधून खेळणं घेतलं आणि पोरीच्या हातामध्ये दिलं. पोरीच्या हातामध्ये दिल्यानंतर बापानं सांगितलं, बाळा, अरे तू तर माझ्याजवळ आयुष्यभर आहेस, तू माझ्याजवळ आयुष्यभर आहेस, पण ही पोरगी किती दिवस राहणार आहे रे? थोड्या दिवसाची पाहुणी आहे. हिच्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. पहाडासारखा बाप असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कधी कधी आम्ही बापाला खूप निर्दयी समजतो, दगडाच्या काळजाचं समजतो आम्ही बापाला. पण तो बाप जर आम्ही आतून पाहिला तर तो नारळासारखा असतो, वरून टणक असतो. का? कारण की त्याला परिस्थिती, सगळ्या परिस्थितींना तोंड द्यायचं असतं. सगळ्यांचे वार झेलून झेलून तो बाप नारळासारखा टणक झालेला असतो. पण अंतःकरणामध्ये कुठंतरी त्याचं खोबरं असतं आणि ते खोबरं काढण्याचं काम जर माणसाच्या जीवनात कोण करत असेल तर ती मुलगी करते. भाग्यवान आहे तो बाप. कधी कधी आम्हाला मुली फार जड होतात, पण भाग्यवान आहे तो बाप
ज्या बापाच्या पदरामध्ये मुली पडलेल्या आहेत का? एखादा बाप गरीब असेल, त्याला नाही काल्याची पंगत घेता येईल, नाही कुठे दान धर्म करू शकत, पण लक्षात घ्या, ज्याच्या पदरामध्ये मुली आहे ना, एक मुलगी बापाच्या पदरामध्ये पृथ्वीदानाचं पुण्य टाकते, ती म्हणजे कन्यादान स्वरूपानं टाकते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मुलगी पाहिजे. काय करते मुलगी आयुष्यामध्ये बापाच्या? काय करते आयुष्यामध्ये मुलगी बापाच्या? ज्या वेळेस आई जाते माणसाच्या जीवनामधून, आई गेल्यानंतर बापाच्या तोंडावरून हात तेवढ्या मायेनं फिरवणारी एकमेव मुलगी असते महाराज. बाप म्हातारा झाला ना, बाप म्हातारा झाल्यानंतर त्या बापाला उठवत नाही. पण जर कदाचित मुलगी येणार असेल तर तोच बाप काठी टेकत बस स्टॉप पर्यंत जातो. आता सुविधा बदलल्या म्हणून आता गाडी दारात यायला लागली. जुना काळ आठवा. अरे कितीही बसलेला बाप असू द्या, चालता नाही येऊ द्या त्याला, मात्र त्या दिवशी माझी गुड्डी येणार आहे, बस स्टॉपवर गेलं पाहिजे, तिला घ्यायला गेलं पाहिजे. श्रीमंत आहे पोरगा, तरी सुद्धा एका काळानंतर माणसाच्या हातून सगळी संपत्ती जाते महाराज. माणसाचं काही चालत नाही. म्हातारा पडलेला बाप जो असतो ना, प्रत्येक आलेला पाहुणा त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये 10-5 रुपये, 50 रुपये, 100 रुपये टाकत असतो. दिवाळीच्या सणाला पोरीनं यावं, दिवाळीचा सण पूर्ण व्हावा, बापानं तिला घेण्यासाठी बस स्टॉपवर जावा, घरी घेऊन यावं, दिवाळीचा सण पूर्ण व्हावा, 2-4 दिवस त्या मुलीनं राहावं. राहताना जर ती पोरगी 4-5व्या दिवशी निघाली ना, बापानं परत काठी टेकत त्या मुलीसोबत परत बस स्टॉपवर जावं. बस स्टॉपवर गेल्यानंतर खिशामध्ये हात घालावा, प्लास्टिकची पिशवी काढावी, त्या पिशवीमधून 500 रुपयाची नोट काढावी आणि त्या पोरीच्या हातामध्ये द्यावे. बाळा घे, हे पैसे राहू दे तुला. मला माहित नाही ग बाळानं कशी साडी घेतली तुला, पण हे पैसे राहू दे, जाताना तुला एखादी चांगली साडी घे. पोरगी म्हणते, बाबा चांगली साडी घेतली भाऊनं, मला चांगली दादानं साडी घेतली, कशाला पैसे देता? अहो तुमच्याकडेच राहू द्या, तुम्हाला काम येतील. त्यावेळेस तो म्हातारा म्हणतो, अगं किती दिवस माझे शिल्लक राहिले, कधी जाईल काय भरोसा आहे, माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला देणार आहे. हे बाई लक्षात घ्या, मुलीचं माहेर तोपर्यंत असतं जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील आहेत, तोपर्यंतच मुलीचं माहेर असतं. एकदा की आई गेली की मुलीच्या पिशवीमध्ये बदल पडतो, आणि एकदा बाप गेला की माहेरामध्ये असलेली किंमत बदलते. म्हणून जोपर्यंत आई वडील आहे ना, त्यांची किंमत कळाली पाहिजे. बाप जरी नारळासारखा असेल, जरी दगडाच्या काळजाचा असला, तरी सुद्धा तो बाप आयुष्यामध्ये 2दा रडतो महाराज. पहिली गोष्ट कधी रडतो? बाप आपल्या मुलीला वाटे लावणंच म्हणतात ना, वाटे लावणं. बाप आपल्या मुलीला वाटे लावताना एकदा रडतो महाराज. दगडाच्या काळजाचा असू द्या तो बाप. अरे एवढा खर्च करतो, दारात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला चांगले कपडे देतो, ज्याची ओळख नाही त्याच्या डोक्यावर तुऱ्याचा फेटा असतो, पण तोच बाप जुन्या कपड्यानिशी सगळ्यांना हात जोडत असतो. या गड्या गरीबाचं लग्न आहे, गोड मानून घ्या. लग्नामध्ये सगळ्यांकडे नवे कपडे दिसतात, पण तोच बाप आम्हाला जुन्या फाटक्या कपड्यामध्ये दिसतो. मुलगी वाट लावताना सुद्धा महाराज आई रडत असते, भाऊ रडत असतो, बहीण रडत असते, मात्र बाबा तिथं दिसत नाही. वाटी लावण्याची वेळ येते. वाटी लावण्याची वेळ आल्यानंतर सगळे शोधतात, कुठं आहे माणूस, त्याला शोधून आणावं लागतं. आतापर्यंत रडत असणारी मुलगी एकदा की बाप समोर दिसला की बापाच्या गळ्यामध्ये जाऊन मिठी मारते, हंबरडा फोडते. बाबा कसं होणार बाबा तुमचं, कसं होणार? कारण की मुलीला माहित असतं, एकदा की मी गेले तर या ठिकाणी माझ्या बापावर इतकी माया करणार कोणीच नसतं. मुलगी जीवनामध्ये पाहिजे. ज्यावेळेस बाप आपल्या मुलीला वाट लावतो ना, काय त्याची अवस्था होते. दाटून कंठ येतो ओठात ये गाणी, दाटून कंठ येतो
दुसऱ्यांदा रडतो महाराज. आयुष्यभर ज्या मुलासाठी रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढा केली, तोच मुलगा जर तारुणपणात आला, तरुणपणामध्ये आल्यानंतर ज्या वेळेस त्याला 2 रुपये कमवायची अक्कल येते, तोच पोरगा ज्या वेळेस बापाशी न बोलता होतो त्यावेळेस बाप रडतो. त्यावेळेस बापाला सहन होत नाही. अरे ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, ज्याच्यासाठी सगळ्या दुनियेशी वाईट झालो, रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, अरे किती किती कष्ट केले फक्त तुझ्यासाठी, आणि तू आज माझ्याशी बोलत नाही. कुणासाठी केलं माझं आयुष्य पूर्ण, कुणासाठी घालवलं, असा विचार त्या माणसाच्या मनामध्ये येतो. आणि मग मात्र त्याच्या रडण्याला कोणी थांबवू शकत नाही. म्हातारपणामध्ये माणसाला फार जपून बोलावं लागतं महाराज. आणि इथं बसलेली एवढी माणसं आहेत, विनंती करेल मी, ज्या ज्या माणसांचे आई वडील जिवंत आहेत, म्हातारपणामध्ये आहेत, कधी कधी माणसं म्हणतात महाराज आमचं म्हातारं फार बोलतं महाराज, आमचं म्हातारं बोलू द्या गड्या. आठवा तुमचं बालपण, तुम्ही सुद्धा कधीतरी लहान होते. अरे जर बापानं आपल्याला जत्रेमध्ये नेलं असेल आणि जत्रेमध्ये आपण जर फुगा मागितला असेल, तर पूर्ण जत्रा फिरेपर्यंत आपण त्या बापाच्या मागे एकच ध्यास लावलेला असतो, बाबा मला फुगा पाहिजे, बाबा मला फुगा पाहिजे. बापाची परिस्थिती नसते 10 रुपयाचा फुगा घेऊन देण्याची, तरी सुद्धा बाप 10 रुपयाचा फुगा त्या पोराला घेऊन देतो. ते फुगा घेतं, थोडा वेळ खेळतं, तो फुगा खेळता खेळता फुटतो, याच्याच हातून फुटतो, परत हाच रडत बसतो. बाप परत त्याला उचलतो, दुसरा फुगा घेऊन देतो. मला असं वाटतं त्या टायमाला जर बापानं आपल्याला सांगितलं असतं की मला होत नाही, अरे तूच फोडला ना फुगा, तरी सुद्धा तूच रडतो, मग असं जर आपल्या बापानं त्यावेळेस आपल्याला सांगितलं असतं तर काय झालं असतं लक्षात घ्या. म्हणून बाप फार महत्वाचा आहे जीवनात. बाप जीवनात किती महत्वाचा आहे. स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज 6 जुलै 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला, 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन बनवलं आणि त्यावर छत्रपती विराजमान झाले. दिवसभर तिथला राजकारभार चालवला. संध्याकाळची वेळ आहे, राजे घरामध्ये आले, मासाहेबांच्या मांडीवर डोकं ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराज ढसा रडायला लागले. मासाहेब 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन आज बनवलं मासाहेब. जिजाऊ मासाहेब म्हणतात, राजे तुम्ही राजे झालात मग रडता का? मासाहेब 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन बनवलं मासाहेब, पण लक्षात घ्या ते सोन्याचं सिंहासन पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू नाही, या गोष्टीचं वाईट वाटतं, म्हणून डोळ्यामध्ये पाणी येतात. अरे ज्या राजानं 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन उभारलं असेल, त्या राजाला सुद्धा बापाची अपेक्षा होती. मग आपलं कुठे गड्या? बाप जोपर्यंत बाप जीवनामध्ये आहे ना, तोपर्यंत त्याची कदर करा, तोपर्यंत त्याची किंमत करा. नंतर मात्र बाप मिळत नाही, बाप कळत नाही. जोपर्यंत आहे त्याची सेवा करा. नंतर मात्र एकदा की बाप गेला की परत बापाची सर कुणालाही येत नाही. म्हणून बाप फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे महाराज? एकदा की बाप गेला की बाप परत मिळत नाही. एक कवी फार सुंदर वर्णन करतो, कुठं गेला माझा दादा, कुठं गेला माझा दादा, मी रडते धाई धाई, येणारे दादा मला झोप येत नाही, येणारे दादा मला झोप येत नाही. काय केलं त्या बापानं? तळहाताचा केला पाळणा, नेत्राचा तू दीप लाविला, तळहाताचा पाळणा तू केला, नेत्राचा तू दीप लाविला. कुठं गेला माझा दादा, मी रडते दाई धाई, येणारे दादा मला झोप येत नाही, येणारे दादा मला झोप येत नाही. काय करतो तो बाप महाराज? बाप आपल्या जीवनात
हे जीवन गेल्याशिवाय कळत नाही महाराज, जीवन गेल्याशिवाय कळत नाही. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटावरी हसू जरी नावाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर लय अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. त्या बापाची जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत कळून घ्या. कारण की आमचा हिंदू धर्म आम्हाला सांगतो, आमचा हिंदू धर्म कृतज्ञ नाही हो, आमचा हिंदू धर्म आम्हाला कृतज्ञता शिकवतो. किती कृतज्ञता असावी माणसाकडे, आमचा हिंदू धर्म आम्हाला शिकवतो. महाराज किती कृतज्ञता आहे तुम्हाला सांगू, ऐका. अगदी 2 मिनिटात सांगतो किती कृतज्ञता असावी, किती कृतज्ञता असावी. उद्या सगळ्यांना माहिती, सगळ्या शेतकऱ्यांचा उद्याचा सण आहे महाराज. शेतकरी दिवाळीची जेवढी आतुरतेनं वाट पाहत नाही तेवढी पोळ्याची आतुरतेनं वाट पाहतो. याला म्हणतात कृतज्ञता. शेतकरी दिवाळीची जेवढ्या आतुरतेनं वाट पाहत नाही तेवढ्या आतुरतेनं पोळ्याची वाट पाहतो. का? कारण की त्याच्या जीवनामध्ये खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या बैलाचा उद्या सण आहे. म्हणून शेतकरी दिवाळीपेक्षा पोळ्याची वाट पाहत असतो महाराज. मग लक्षात घ्या, इथं माझ्या समोर जवळजवळ 90% शेतकरी बसलेले आहेत. मग उद्या जर आम्ही बैलांना सजवणार आहे, उद्या जर आम्ही बैलांना सजवणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे, माझी सगळ्यांना विनंती आहे, बैलाचा साज घेत असताना जो व्यक्ती बैल जपत असेल, म्हणजे जो जपणारा असेल त्याच्याकडनं घ्या, कापणारा असेल त्याच्याकडनं घेऊ. लक्षात ठेवा, उद्या आपला बैलांचा सण आहे. जो जपत असेल त्याच्याकडनं घ्या, कापणाराकडनं घेऊ नका. इतका आमचा धर्म मोठा आहे, इतकी संस्कृती मोठी आहे. लोकमान्य टिळकांनी 1894 साली गणपती बाप्पाची स्थापना चौकामध्ये केली. कशासाठी केली? कशासाठी केली? हिंदू धर्माला एकत्र यावं, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी उपयोग व्हावा याकरता लोकमान्य टिळकांनी त्या टायमाला चळवळ स्थापन केली आणि गणेश उत्सवाची स्थापना केली. पण आज आम्ही त्याच गणेश उत्सवाकडे पाहिलं तर आम्हालाच किळसवानं वाटतं. आम्ही कोणत्या दिशेनं चाललो कधीतरी विचार केला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं याकरता जो गणेश उत्सव साजरा केला होता लोकमान्य टिळकांनी, आज त्याच गणेश उत्सवामुळे इतक्या पार्ट्या पडल्या. खालच्या आळीचा गणपती वेगळा, वळच्या आळीचा गणपती वेगळा, वंजाऱ्यांचा वेगळा, मराठ्यांचा वेगळा, गोसाव्यांचा वेगळा, वेगवेगळ्या म्हणजे अहो जो उत्सव लोकमान्य टिळकांनी लोकत्र एकत्र येण्यासाठी केला त्याचे आम्ही किती तुकडे केले. आज आम्हाला त्याची गरज आहे. ज्या कारणासाठी लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस गणपती उत्सव साजरा केला त्याच कारणासाठी आजही आम्ही केला पाहिजे. आणि सगळ्या गावांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतला पाहिजे, एक गाव, एक गणपती आणि एकच मंडळ. असा जर चौकामध्ये गणपती बसत असेल तरच त्याला महत्व आहे आजच्या काळामध्ये. आणि आज त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, सगळ्यांनी एकत्र या, गुण्या गोविंदानं राहा. अरे कधी जाणार आहे, काय भरोसा आहे माणसाच्या जीवनाचा, काय भरोसा आहे. आज भेटलो आपण इथं, उद्या आपण सकाळी भेटतोय की नाही सांगता येत महाराज. म्हणून प्रत्येकाशी भेटत असताना आनंदानं भेटा, प्रत्येकाशी भेटत असताना हसून भेटा, हसून बोला. अरे 2 मिनिटाची भेट आहे, काय फरक पडतो 2 मिनिटाच्या भेटीमध्ये. एखाद्याचा स्वभाव आवडत नसेल तर माणसानं सोडून द्यावं, पण जास्त पाल्लाळ लावून कुणाचं वैर करून घेऊ नये. मरत असताना माणसानं मृत्यूच्या वेळी एकतर माणसाकडे वैर नसावं, दुसरं कुणाचं कर्ज नसावं. एवढी एकच विनंती करतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करत असताना या ठिकाणी आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे कैलासवासी
खंडेराव मुरलीधर खोडे, त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी राजूबाई असतील, त्यांची 2 मुलं श्री तेजस खंडेराव खोडे आणि अमोलदादा खंडेराव खोडे, त्यांच्या 4 मुले असतील, अलकाताई असतील, सारिकाताई असतील, सुनीताताई असतील, मीनाताई असतील. भगवान परमात्मा सगळ्यांना या दुःखामधून सावरण्याची ताकद देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा पुनश्च एकदा या सेवेमधून जे काही पुण्य अर्जन झाले असेल निश्चित नानांच्या चरणी समर्पित करतो. जर त्यांच्या योग्य मार्गासाठी हे पुण्य लागत असेल तर भगवान परमात्म्यानं निश्चित त्यांना योग्य स्थान देऊ हीच भगवान चरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. सेवेसाठी उपस्थित असणारे सगळे महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे मृदंगाचार्य ज्यांच्या मृदंगाची थाप अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजते असे असणारे आमचे परममित्र परमादरणीय किरणजी महाराज गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. त्यानंतर गायनासाठी साथ करणारे आमचे दुसरे परमादरणीय भजन सम्राट निवृत्ती बाबा गेल्यानंतर त्यांची जागा जे चालवत आहेत असे आमचे परमादरणीय किरण महाराज लोहकरी या ठिकाणी, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. त्यानंतर दुसरे जे गायनाचार्य आहेत, खरं तर ते काय आता ते कोण कोण आहेत ते अजून मलाच कळलं नाही एवढे दिवस संगतीत राहून. कारण की त्यांची माझी भेट जेव्हा पहिल्यांदा झाली तेव्हा मृदंगाचार्य म्हणून झाली, त्याच्यानंतर पाहिलं ओळख झाली, बोलायला लागलो, मग मला कळालं की ते कीर्तनकार आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही फारच जवळ गेलो मग आम्ही गायला सोबत राहायचो. आणि त्याच्यानंतर बाकीचाही बिझनेस त्यांचा बराच आहे, त्याच्यातून वेळ काढून एवढा परमार्थ करतात आमचे मोठे बंधू शिवरामदादा बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. समोर 2 कॅमेरे लागलेले आहेत. आमचे रोहनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ब्रह्म त्यांचा चॅनल आहे, म्हणजे आज झालेलं कीर्तन आपल्याला त्यांच्या चॅनलवर नंतरही पाहता येईल, ते सुद्धा उपस्थित आहे. आणि अजून दुसरे एक दादा उपस्थित आहे. काय नाव तुमचं? योगेश काटे. योगेश काटे. काठे ना? कुठला चॅनल आहे? इन्फिनिटी डिजिटल. नाही ना? इन्फिनिटी डिजिटल. डिजिटल कोणता? इन्फिनिटी डिजिटल. इन्फिनिटी डिजिटल. हा, त्याही चॅनलवर आपल्याला दिसेल. त्यानंतर हा थोडंसं अवघड ताडकान जिव्हाळा याच्यातच चाललं ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर या ठिकाणी बाकीचेही भजनी मंडळ आहे, शिवनईचे असतील, आंबीचे असतील, म्हणजे बाळू महाराज आहेत, विनेकरे बाबा आहेत, आमचे मामा आहेत. त्यानंतर तुम्ही सगळे आपतेष्ट मंडळी या ठिकाणी सगळे प्रेमानं उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. झालेली सेवा पुनश्च एकदा मामांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मोहनदादांनी त्या दिवशी इथंच कीर्तन ऐकलं, ते म्हटले नाही महाराज आपल्याला सुद्धा कीर्तन करायचं आहे, त्याने आजचं सगळ्यांचं दर्शन आहे. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन नेऊन ते त्याचे पायाचे प्रसादी काही बोललेले होते. माझं क्षमा करणे संतीनो हे अंगभूती उच्चनो हे आवडदेश तुमच्या पटविशेष तुमच्या कृपेची प्रसंगी जन्मजन्मी तो कामने. एकदा सगळ्यांनी प्रेमानं वरती हात करा, निवृत्तीनाथांचं भजन करायचं आणि सेवेला पूर्ण करून निवृत्ती Hare
आपल्या शिवणोई गावचे प्रगतिशील शेतकरी श्री तेजस भाऊ खोडे, त्याचप्रमाणे श्री अमोल भाऊ खोडे यांचे वडील कैलासवासी श्री खंडेराव खोडे, अर्थातच या खोडे कुटुंबाचे दादा यांना आपल्यातून जाऊन आज वर्ष होतंय. त्यांचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या श्राद्ध विधीच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व त्यांचे नातेवाईक, त्यांचे भाऊबंद, सर्व गावकरी मंडळी उपस्थित झालात. आपल्यालाही काही सत्संग घडावा याकरिता या कुटुंबाने कीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित केलेली होती. श्री हरिभक्तपरायण योगेशजी महाराज धात्रक यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं चिंतन आपल्याला ऐकवलं. याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे महाराजांनी आपल्याला चिंतन ऐकवलं. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने मी महाराजांचे हार्दिक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे याच्या कीर्तनासाठी मृदुंगाची सेवा आमचे परममित्र श्री हरिभक्तपरायण किरणजी महाराज गोसावी यांनी या ठिकाणी रुजू केली. अतिशय सुंदर असा मृदुंग ऐकवला. त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक आभार. त्याचप्रमाणे गायनाची साथ श्री हरिभक्तपरायण किरण महाराज लोहकरे आणि त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण शिवरामजी महाराज बोराडे, तसेच श्री बाळासाहेब गडकरी, श्री रतनजी गडकरी, तसेच श्री बाळासाहेब वाघ, त्याचप्रमाणे श्री संजय श्रीसागर, सुरेश भाऊ खोडे, त्याचप्रमाणे नारायण आबा गडकरी, या सर्व टाळकरी मंडळींचे हार्दिक आभार. तसेच विनेकरी श्री हरिभक्तपरायण सुधाकर महाराज गडकरी यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच उत्तम अशी साऊंड सिस्टम ज्यांनी या ठिकाणी लावली श्री अशोकजी दरेकर यांचे हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाची ज्यांनी सेवा दिली, महाराजांचे सत्कार या ठिकाणी श्री आपल्या गावचे पोलीस पाटील श्री पांडुरंग पाटील गडकरी हे करतील. महाराजांनी या सत्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर पुढील सत्कार शिवरामजी महाराज बोराडे. फोटो काढता येईल. श्री बाळासाहेब वाघ आणि संजय क्षीरसागर यांनी पुढे यायचे. तसेच श्री नारायण आबा गडकरी. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत 4 मुलींचे लग्न असतील, 2 मुलांचे लग्न असतील, सर्वांचं व्यवस्थित सेटलमेंट असेल. दादांनी आपले सर्व कर्तव्य त्यांनी पूर्ण केले आणि शेवट आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये काही अल्पसा आजार त्यांना झाला आणि ज्या वेळेस त्यांना चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, या कुटुंबाने जसं महाराजांनी कीर्तनाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं का वर्ष श्राद्धाला 10-10 लाख रुपये खर्च करून कार्यक्रम करणारी मंडळी त्यांनी बघितलेली, परंतु प्रत्यक्षात आई वडिलांची सेवा केलेली आपल्याला खूप असे विरळ असे कुटुंब बघायला भेटतात. त्यापैकी हे कुटुंब
की माझा या कुटुंबाशी नेहमी संबंध येत असतो. जोपर्यंत दादा या कुटुंबात होते, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या धर्मपत्नीने शेवटच्या श्वासापर्यंत दादांची सेवा केली. आणि या सेवेचंच फळ जे दादांनी त्यांच्यावर जे संस्कार टाकले, त्याच सेवेचं फळ की त्यांनी त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने एवढी मोठी कीर्तनाची सेवा आयोजित केली. निश्चितच या दादांना परमेश्वर चांगलं स्थान देईल यात शंकाच नाही. परंतु आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वराला हीच प्रार्थना करेल की ही ज्या कुटुंबामध्ये त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे, हे दुःख त्यांना पेलण्याची परमेश्वर शक्ती देव अशी मी प्रार्थना करतो. त्यानंतर आपल्या परिसरामध्ये एक थोर विभूती होऊन गेली, ज्यांच्या कर्मयोगाने म्हणावं, ज्यांच्या कर्तृत्वाने आपला हे पंचकृषी बागायती झाली. वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण पुरुषोत्तमजी बाबा हे आपल्या परिसराला लाभलेलं एक थोर वारकरी रत्न होतं. बाबांच्या माध्यमात